नमस्कार. आज 12 मे आणि आज दुपारची महत्त्वाची अपडेट बघूया. कोणत्या जिल्ह्यांना गारपिटीचा ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. सुरुवातीला आपण विदर्भातून सुरुवात करूया. यामध्ये वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना ताशी 50 ते 60 किलोमीटर वादळी वारे वाहून गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे. तर अकोल्यामध्ये देखील गारपीट होण्याचा येलो अलर्ट. बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यामध्ये देखील विजांसहित गडगडाटी पाऊस आणि वादळी वारा होण्याचा येलो अलर्ट आहे. यानंतर मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिव, त्यासोबत कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये देखील ताशी 40 ते 50 किलोमीटर वादळी वारे वाहण्याचा किंवा 50 ते 60 किलोमीटरपर्यंत वादळी वारे वाहून या ठिकाणी देखील गारपीट होण्याचा येलो अलर्ट आहे. यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये देखील गारपीट होण्याचा येलो अलर्ट आहे. तर बाकी इशारे बघितले तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, बीड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील ताशी 40 ते 50 किलोमीटर वादळी वारे वाहून विजांसहित गडगडाटी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विदर्भामध्ये जे इशारे येलो आणि ऑरेंज आहेत, तर या ठिकाणी सर्वाधिक शक्यता आहे की गारपीट आणि विजांसहित गडगडाटी पाऊस होईल. तेव्हा संपूर्ण ठिकाणीच गडगडाटी पाऊस महाराष्ट्रामध्ये होत आहे. आणि या संदर्भाची आपण पूर्वकल्पना शेतकऱ्यांना अगोदर दिलेली देखील होती की 11, 12, 13, 14 तीव्र वातावरण राहील. तेव्हा आपण या ठिकाणी विशेष काळजी घ्या, कारण की विजा पडण्याची देखील दुर्घटना घडत असतात. तेव्हा आपण सुरक्षित ठिकाणी थांबा. अशाच प्रकारचे अंदाज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.